आयुष्याच्या सागरे सच्चिदानंद भजते सच्चिदानंद सच्चिदानंद अवस्था प्राप्त करून घेणे हे मनुष्याच्या जीवनातलं परम कर्तव्य आहे. देवी जीवाला आतापर्यंत अनेक जन्म घ्यावे लागले आणि मुक्त नाही झाला तर अनेक जन्म घ्यावी लागतील. खंतीत ये न करा, कोणी गाढव कुत्रा, या सगळ्या दुःखाच्या अवस्थेतून बाहेर पडण्याचे एकच द्वार म्हणजे मनुष्यदेह आहे. आणि या मनुष्यदेहामध्ये आपल्याला सहवास देहाचा आहे आणि स्वरूप परमात्म्याचं आहे. थोडी विसंगती आहे. सहवास जो आहे तो देहाचा आहे आणि स्वरूप कोणाचं आहे? परमात्म्याचं आहे. आपल्या जीवनामध्ये दोन भावना आहेत. एक देहाची भावना आहे आणि दुसरी आत्म्याची भावना आहे. देह बदलला, भावना बदलते, पण आत्म्याची भावना मात्र कधी बदलत नाही. कोणताही देह प्राप्त होऊ द्या, जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ज्ञानोबारा म्हणतात, जसा देह मिळावा तशी भावना माणसाची होते. बालपणातली भावना, तारुण्यातली भावना, वृद्धपणातली भावना, मनुष्य देहातली भावना, पशु देहातली भावना, देहाप्रमाणे भावना बदलतात. फार जुनी गोष्ट आहे. एक ज्योतिषशास्त्राचे तत्व होते आणि एक आश्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्र शिकवत होते. एके दिवशी त्यांनी स्वतःची कुंडली पाहिली आणि त्यांना जाणवलं की आपला 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता मृत्यू आहे, मरणाव्याचा. आणि पुढचंही कळालं, आपण डुकराच्या जन्माला जाणार आहोत. ज्ञानाचे 3 प्रकार आहेत: अतीत ज्ञान, वर्तमान ज्ञान आणि अनागत ज्ञान. अतीत म्हणजे झालेलं, वर्तमान म्हणजे चालू आणि अनागत म्हणजे होणार. 3 प्रकारचे ज्ञान आहे. जसं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अतीत 10 आणि अनागत 10 असतो. अतीत 10 म्हणजे सम मागे गेलेली असते आणि पुढे 10 टाकायचं, याला म्हणतात अतीत 10. आणि अनागत 10 सम पुढच्या मात्रेवर असते आणि अगोदर 10 टाकून द्यायचं, याला म्हणतात अनागत 10. कशा करता? बहुतेक पखवाज वाजवणारे खोडकर असतात हे सोडून. गायकाला फसवण्याकरता अतीत 10 आणि अनागत 10. आमची सुद्धा वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आपले गावकर म्हणायचे, पखवाज वाजवणाऱ्याच्या जर मनात आलं तर गायकाला 10 आवर्तन समज कळत नाही. मी म्हटलं बापू कसं असतं ते म्हणले चालू तालाचा आडताल करायचा, आडतालाचा पुन्हा आड करायचा आणि त्याचा पुन्हा आड करायचा, 3 वेळा आड करायचं. आड, कुहाड आणि भरताड. भरताड मध्ये का गेला वाजवणारा की कशाला कमते, देवालाही कळत नाही महाराज सांग. मी काय सांगतो, अतीत ज्ञान, वर्तमान ज्ञान आणि अनागत ज्ञान. मागे काय झालं हे कळणं, चालू काय आहे हे कळणं आणि पुढे काय होणार हे कळणं. त्यांना पुढे काय आहे हे कळत होतं. आपल्या संस्कृतीमध्ये या इतिहासामध्ये अनेक नोंदी आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्या बहिणाबाई यांना मागचे 14 जन्म आठवत होते. भगवत पूज्यपाद शुकाचार्यांना मागचे 12 जन्म आठवत होते. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात ज्ञानोबारांची पालखी आयुष्यभर खांद्यावर वाहिली, ते पुण्य मला आता या जन्मात मिळालं. अतीत ज्ञान, अनागत ज्ञान, पुढे काय होणार कळलं. त्या ज्योतिषाने सगळ्या शिष्यांना बोलवलं, बाबाओ माझं आता आयुष्य संपलंय, 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता मी मरणार आहे आणि पुढचं मला कळालंय, पुढचा जन्म मला डुकराचा मिळणार आहे. डुकराचा जन्म केव्हा मिळतो? पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. एखादा धार्मिक अशा प्रकारचा संकल्प करावा आणि तो पूर्ण नाही करावा, त्याला डुकराचा जन्म मिळतो. होईल तेवढा विचार करून संकल्प करावे.
विनाकारण मोठेपणा मिरवण्याकरता संकल्प करू नये. आपल्याकडनं घडणार असेल तर संकल्प करावा, नाही तर करू नये. माझं असं झालेलं आहे बाबा, मी पुढचा जन्म डुकरात मध्ये जाणार आहे, डुकराच्या जन्माला जाणार आहे. गाव सांगितलं, रंग सांगितला, गल्ली सांगितली आणि एक सांगितलं की मला तो जन्म आवडत नाही. तुम्ही एक काम करा, मला शोधा आणि माझ्या डोक्यात दगड घाला, त्या योनीतून मला मोकळं करा. ज्योतिष पक्क होतं. अलीकडच्या काळात लोकांच्या ज्योतिषाच्या बाबतीमध्ये श्रद्धा कमी होत चालल्या. एक लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र खोटं नाही, त्याचा अभ्यास करणारी माणसं कुठेतरी चुकत आहेत. बेदोनी 4 शास्त्र खोटं होणार नाही आणि कदाचित बेदोनी 5 समजायचं पाठ करणारा चुकलं. नाही तर ज्ञानोबाला ज्योतिषी तो म्हणे तैसेच होय असं नसं म्हणतात. ज्योतिष पक्क होत. बरोबर 15 दुपारी 2 वाजता मृत्यू झाला आणि सगळं अंत्यविधी झाला. पाहता पाहता 7 वर्ष होऊन गेली. कोणाच्याच लक्षात नाही राहिलं कोणतं, ते डोक्यात दगड घालायचं. 7 वर्षानंतर एकाच्या लक्षात आलं की आपल्याला गुरु महाराजांनी सांगितलं डोक्यात दगड घालायचं. गाव शोधलं, गल्ली शोधली, ते डुक्कर शोधलं, ते रंग सगळे लक्षात आले. मोठा दगड घेतला, डोक्यात घालणार, त्याला फुटली वाचा. नको मरू. अहो तुम्ही आमच्या मागच्या जन्मातले गुरुजी डोक्यात दगड घालायला सांगितलं ना, आता नको म्हणतात. अरे जोपर्यंत मनुष्य देहामध्ये होतं त्याच्या भावना होत्या, तोपर्यंत मला डुकराचा जन्म वाईट वाटत होता. आता 7 वर्ष झाले, आता वाईट वाटत नाही. बघू दे देह भावना. जशी देहाची भावना असेल त्याप्रमाणे देहाप्रमाणे भावना बदलतात. पण दुसरी भावना आहे आत्मभावना, कधीच बदलत नाही. असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ह्या कोणत्या भावना आहेत? ह्या आत्म्याच्या भावना. आत्म्याच्या भावना कधीच बदलत नाहीत. देश, काळ, व्यक्ती आणि अवस्था या कुठल्याही काळामध्ये आत्म्याच्या भावना बदलणार नाहीत. न बदलणारा तो आत्मा बदलत नाही. आणि म्हणून आपल्याला कधीही मरू नये असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. आपण मरू नये. आगाम रहा बोलून 6 ते ज्ञानोबा सांगतात. आपल्या माता भगिनीमध्ये मेल्या नावाची शिवी आहे. जिवंत असलेल्या देतात मेल्या, वाईट वाटतं त्याला. आता जिवंत असताना मेल्या म्हटलं तर काही वाईट वाटायचं कारण आहे, पण मेल्या म्हटलं की वाईट वाटतं, नको वाटतं आपल्याला मरण. जगात आतापर्यंत कोणाला मरण आवडलं नाही, आवडत नाही आणि आवडणार नाही. का आवडणार नाही? स्वरूप अमरतत्वाचं आहे म्हणून आवडत नाही. कोणी म्हणेल तुम्ही पेपर वाचत नाहीत का? अहो पेपर मध्ये आत्महत्येची किती प्रकरणं येतात आणि मग त्याला मरण आवडलं म्हणूनच आत्महत्या करतात ना, चुकीची गोष्ट आहे. मरण आवडलं म्हणून आत्महत्या करत नाहीत. विषार संपला, सहनशक्ती संपली म्हणून आत्महत्या करतात. वास्तविक आत्महत्या करणं फार चुकीचं आहे. आत्महत्या करणाऱ्याला गती प्राप्त होत नसते. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय, विरोध आहे ना संघर्ष करा, आत्महत्या करू नका. संघर्ष करण्याची ताकद नाही, सहन करा, आत्महत्या करू नका. सहन करण्याची ताकद नाही, देशांतराला निघून जा, पुन्हा आत्महत्या करू नका. काय बोलतो मी? आपल्याला मरण आवडत नाही आणि या भावना आपण अंतःकरणामध्ये सांभाळून आहोत. पण मात्र या देहात आल्यानंतर मात्र माणसाला मरावं लागतं. येथे नाही गुरु आले अवतार, येते पामर जीव किती. माणसाला मरावं लागतंय. फार झालं एक वाक्य सांगेन, मरण टाळता येत नाही, मरण फार झालं तर चुकवता येत. टाळणं वेगळं आणि चुकवणं वेगळं, लांबवणं वेगळं. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी सच्चिदानंद बाबाचं मरण टाळलं का लांबवलं? लांबवलं. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये एक मेलेलं बोलून आणून बसवलं होतं. त्या मुलाला जगद्गुरु तुकोबारांनी अशक्य ते तुम्हाला हे नारायणा निर्जीवा चेतना अनावय अभंगाच्या माध्यमातून परमात्म्याची प्रार्थना केली. मूल जिवंत झालं. मरण टाळलं का लांबवलं? लांबवलं. लांबवणं वेगळं आणि टाळणं वेगळं. हिरण्यकश्यपाने मरण टाळण्याकरता केवढा मोठा प्रयत्न केला, टळलं का? नाही टळलं. टळत नाही. मरण फार झालं तर लांबतं.
त्याचे प्रयोग आहेत. आपल्या वेदामध्ये एक मंत्र आहे, त्याला महामृत्युंजय मंत्र म्हणतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. मंत्र सिद्ध करावा लागतो, दशावतार हवन करावं लागतं, दशावतार अर्पण करावं लागतं. मंत्रामध्ये जेवढी अक्षर आहेत तेवढा रोज जप करावा लागतो, तो मंत्र काम करत असतो. मरण लांबतं, टळत नाही. आपल्या साधू संतांच्या वारकरी परंपरेमध्ये मरण लांबवलेले कितीतरी उदाहरण आहेत. सद्गुरू जोग महाराजांचे परमशिष्य गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराज यांनी आपल्या आयुष्यामध्ये दोघजणांची मरण लांबवली. नेंगूरला भानदास कासार नावाच्या मुलाला 7 वर्षाचा असताना गतप्राण झाला, गार खोदली होती, पण आईनं सांगितलं स्वामी आल्याशिवाय हात लावू देणार नाही. स्वामींनी त्याला स्नान घातलं आणि आपल्या मांडीवर घेतलं. भानुदास म्हणून हात मारल्यानंतर मेले माणूस जिथं उठवीन. मोठे झाले, लग्न झालं, 2 मुलं 2 मुली झाल्या, 1 मुलगा आत्ता वारला. मरण लांबवता येतं, टाळता येतं. माफी मागून बोलतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे पण काहींना माहीत नाही म्हणून बोलण्याची वेळ आली. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार उभा असतो का बसलेला असतो? कथे उभे अरे, पण बसून कीर्तन करण्याची पाळी का आली त्याचं कारण तेच आहे, मरण लांबलंय, टळलं नाही. सगळ्याच एक तसा. पण मात्र ही भावना कोणाचीच पूर्ण होत नाही असं नाही. एक नीतिशास्त्राचा नियम सांगतो, जी सर्वांशी भावना आहे ती कोणाची तरी पूर्ण होत असते. सर्वांच्या अंतःकरणामध्ये जी भावना आहे, नीतिशास्त्राचा नियम आहे, ती पूर्ण होतच असते. म्हणून सर्वांना ती भावना आहे. आपण मरू नये अशा प्रकारची भावना सर्वांची आहे. पण या जगात काहीच मात्र ही भावना पूर्ण होत नाही. भावना पूर्ण होण्याकरता काही मंडळी साधना करतात. त्या साधनेचे 2 अंग आहेत. एक अंग आहे आपण आपला मृत्यू नेहमी लक्षात ठेवावा. दुसरं भगवान परमात्म्याचं चिंतन सतत करावं. 2 बात को मत बोल जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दूजो श्री भगवान. मरणाला विसरू नये आणि देवाला विसरू नये. अशा साधनेच्या द्वारे माणसाचं मरण बाजूला जातं. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपल्या मरणाला आपण विसरतो. काही विसरले मरण बापू लागले मरण विसरतात ते पुन्हा पुन्हा मरतात. जे मरणाला विसरत नाहीत, परमात्म्याला विसरत नाहीत, ते मात्र पुन्हा मरत नाहीत. एक गंमत सांगतो आपल्याला. एक राजा होता, बरीच लग्न झाली होती आणि कामांत होता. अति सर्वत्र वर्जे. परिणाम असा झाला त्याचं पुरुषत्व गेलं आणि संभावित माणसाला अपकीर्तीनं जगणं हे मरण्यापेक्षा वाईट वाटतं. संभावित असल्याच्या कीर्तीनं मरण आगातीरिच्छेच. मनामध्ये विचार केला, काय जगण्यात अर्थ आता. घोडा सजवला, अरण्यामध्ये गेला. कुठेतरी एखाद्या झाडाला फाशी घ्यावी या विचाराला गेला असताना एक आश्रम दिसला. अभिवादनशीलस्य नित्यमृतोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्याय शोभलम. वृद्ध माणसाचं महापुरुषाची सेवा केल्यानंतर, नमस्कार केल्यानंतर
आयुष्य, विद्या, यश आणि बळ 4 गोष्टी वाढतात. विचार केला आता मरायचं आहे, पण कमीत कमी ते आश्रमात साधू असतील त्यांचं दर्शन घेऊ आणि मग आपण करू. आश्रमामध्ये गेला, धुनी पेटलेली होती. साधू महाराज जवळ बसलेले होते. जवळ जाऊन नमस्कार केला, थोडं बसावून खाली बसला. साधू महाराजांनी पाहिलं, करे तुझ्या अंगावर तर राजचिन्ह दिसत आहे. महाराज ओळखलं, मी राजा आहे. आणि दुसरी गोष्ट दिसते, तुझ्या चेहऱ्यावर मृत्यूची कळा पसरली आहे. महाराज ओळखलं, मी मरणार आहे. असं काय बोलतो रे बाबा, नको बोल. तुझी अडचण दूर झाली तर मग काय अडचण नाही. धुनीतलं चिमूटभर भस्म उचललं, राजाच्या हातावर ठेवलं, सांगितलं खाऊन टाक. स्वतः मूठभर भस्म घेतलं आणि स्वतः खाऊन टाकलं. काम होईल. राजा परत गेला. कामातूर झाला नव्हे, कामधुंद झाला, बेफाम झाला. विचार करू लागला, मी चिमूटभर भस्म खाल्लं तर माझं असं झालंय, त्या साधूंना मूठभर खाल्लं त्याचं कसं होत असेल. आता काही गरज आहे घ्यायची. माणसाला काम झालं की दुर्बुद्धी सुचते. घोडा सजवला, आला महाराज, नमस्कार करून बसला. महाराज काय रे, काम नाही का झालं? महाराज काम झालं. मग माझा एक प्रश्न आहे, चिमूटभर भस्म खाल्लं मी बेफाम झालो आणि तुम्ही मूठभर खाल्लं, तुमचं कसं होत असेल? साधू महाराज हसले, ठीक आहे सांगतो, पण आता तुझ्या चेहऱ्यावरची सामुद्रिक बदललेली आहे. आता मला तुझं कळतंय. येणाऱ्या 8व्या दिवशी दुपारी 2 वाजता तुझा मृत्यू आहे. कोणाला उत्तराची गरज आहे? काय करू महाराज? एक काम कर, ज्याच्याबरोबर वैर केलं ना त्यानं माफी माग. कारण वैर पुन्हा फेडण्याकरता जन्माला यावं लागतं. माफी माग, दीन दुबळ्यानं सहकार्य कर, भगवंताचं चिंतन कर. परत गेला. एक दिवस बघता 8वा दिवस उजळला. 2 वाजले, रात्र झाली, मेला नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी घोडा सजवला, आला महाराज. काल दुपारी 2 वाजता माझा मृत्यू तुम्ही सांगितला होता, मी मेलो नाही, तुमचं गणित चुकलं. महाराजांनी सांगितलं, चुकू दे माझं गणित. आता तुला प्रश्न विचारतो, गेलेल्या 8 दिवसामध्ये का मृत्यू तुझ्या मनात किती वेळा निर्माण झाली एवढं सांग. महाराज कसली कामवृत्ती, ते 8 दिवसाचं दुपारचं 2 वाजायचं म्हणून सारखं डोळ्यापुढे दिसत होतं, सगळं विसरलो. महाराजांनी सांगितलं, 8 दिवसानंतरचं मरण तुला डोळ्याने दिसत होतं, तू कामाला विसरलास आणि मी माझं मरण रात्रंदिवस डोळ्यावर पुढे टांगलेलं पाहतो. अरे मूठभर काय, पाठीभर खाल्लं तरी मला काही होणार नाही. मृत्यू विसरू नये महाराज. एक मृत्यूला विसरू नये आणि दुसरं देवाला विसरू. आपल्या बैठकीमध्ये वाक्य द्यावं, मृत्यू अमर आहे. वाक्य द्यावं, माणसाला नेहमी सावधपणाचं सांग. मी सांगेन आपल्याला, विद्यमान काळात सगळ्या जगामध्ये काही गोष्टी अत्यंत अवघड झालेल्या आहेत. जग हैराण झाले. भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, व्यभिचार, किती दुराचार चाललेत. हे का होत आहे? याचं कारण आहे माणसं आपल्या मरणाला विसरलेली आहेत. आणि मरण एक अशी अवस्था आहे, ते वेगळ्या वेळेला येणारे असं नाही. आपण जन्माला आलो ना, आपल्या बरोबरच मरण आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सरीची ते. आपल्या बरोबर आहेत. नामोपरा म्हणतात, सावली सरसीच असे. आपल्या देहाची सावली आपल्या बरोबर आहे, रात्रंदिवस आपल्या बरोबर आहे. जिने तो जीवनी माफ कर, जिने तो जीवनी माफ
असलं तरी रंग देणारा पेंटर कुशल असला की चमकतो. जिले तोची वरी माप भरे. जोपर्यंत माप भरत नाही तोपर्यंत जगावं लागतंय. जगण्याचा अर्थ असा, आपण जगण्याने जगत नाही, मरण्याने जगतो. लवकर पटणार नाहीये. आपण जगण्याने जगत नाही, मरण्याने जगतो. गंमत सांगतो. कल्पना करा, या पोफाळे गावामध्ये एक मोटरसायकल उभी केली आहे आणि टाकीमध्ये अर्धा लिटर पेट्रोल टाकले. जायचंय पंढरपूरला. गाडी चालू केली, जाईल का? कुठेतरी 30-40 किलोमीटर जाईल आणि थांबल, बंद पडेल. माझा प्रश्न आहे, टाकीतल्या पेट्रोलचा एक एक थेंब जळाला म्हणून गेली का न जळता गेली? आपलं असंच आहे. आयुष्याचा एक एक क्षण मरतोय म्हणून आपण जगतोय. जगण्याने जगत नाही, आपण मरण्याने जगतोय. पण हे मरण मात्र आपल्याला आवडत नाही, कारण आपला आत्मा अमर आहे. संबंध पडलेला देहाचा, आणि त्याच्यातून बाजूला येण्याकरता मरणाच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. तमेव विदित्वा अति मृत्युमेति नान्य पंथा विद्यते अयनाय. वेद सांगतात, परमात्म स्वरूपाला जाणल्यानंतरच मनुष्य मृत्यूच्या पलीकडे जातो. मृत्यूच्या पलीकडे गेल्यानंतर अनुभव आपल्या जीवनामध्ये आनंदाचा येतो. आपल्या आत्मभावना पूर्ण झाल्याचा आनंद होतो आणि तो आनंद संतांच्या मुखातून बाहेर पडतो. या नियमाप्रमाणे जगद्गुरु तुकोबर आहे, आपला अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणातून बाहेर पडतो. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. देवाने मला आता मरावं लागत नाही अशी जागा दिली. सुज्ञ श्रोते विचारतील, आतापर्यंत मरावं लागतं असा प्रकारचं व्याख्यान झालं, उपजेते नासे असं चिंतन झालं आणि महाराज म्हणतात न लगे मरावे. अभंग जवळजवळ कूट अभंग आहे. कूट अभंग त्याला म्हणतात. शब्द कळतो, अर्थ कळतो, पण भावार्थ कळत नाही, त्याचं नाव आहे कूट. एका मुलीला विचारलं, बाळ तू कोणाची आहेस? हर हर भ्रुवंतम नित्यम तस्य अहम कुल बालिका. दिवसभर हर हर म्हणतो, त्याची मी मुलगी आहे. मेंढपाळ दिवसभर मेंढ्या वळण्याकरता हर हर म्हणतो. आणि कुठे अभंग आहेत, वेळ घालवत नाही. सगळ्यात मुद्दा असा. तसं या कुठ अभंग आहे. मला मरावं लागत नाही म्हणतात आणि ते सांगतात तुका म्हणे एका मरण्याची सैल. जन्माला आलेल्या जावंच लागतंय. उपरण्याचा एक काठ धन उचलला की दुसरा उचलावा लागत नाही. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाजी आपले देहाच्या गावा आलिया नाही म्हणावंच लागत नाही. आणि मग कसं म्हणतात मला मारावं लागत नाही? त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. भगवान परमात्म्याने असं काही ठिकाण दिलं, न लगे मरावे, याचा अर्थ न लगे जन्मावे, मग नंतर न लगे मरावे.
आता मला जन्माला यावं लागत नाही, ज्यावे नाही आम्हा मरावे लागत. थोडा शब्दाचा बदल झाला. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, पाठभेद असू शकतो. ज्यावे नाही आम्हा मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. आम्हाला जन्माला यावं लागत नाही, मरावं लागत नाही, म्हणून न लगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे, आम्हाला देवाने अशी जागा दिली. काही गोष्टी अशा आहेत, मिळण्याकरता कुठेतरी अधिकार लागतो. अधिकार येणं माशा असते, फलसिद्धी विशेषता. मला वाटतं आपल्याला विचारावं लागेल की मी किती वाजेपर्यंत सेवा करू. 11:15 झाले. स्वातंत्र्य जास्त दिलं तर त्याचा गैरफायदा घेणार नाही. ज्यावे नाही आम्हा मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. भगवान परमात्म्याने जागा दिली. तुकोबाराय तुम्हालाच का जागा दिली? जगाला का मिळत नाही जागा? देवाच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये भगवान म्हणतात समोहम सर्वभूतेषु न मे देशोस्ति न प्रिया. सगळ्यामध्ये मी समान आहे. परमात्मा सम आहे आणि माया विषम आहे. आणि सम परमात्मा असताना सगळ्यांना काशी जागा नाही? त्याचं उत्तर आहे महाराज, सगळ्यांची इच्छा नाही, सगळ्यांची साधना नाही, आणि सगळे या भूमिकेवर जात नाहीत. हो, बीज धर्मानुरूप झाडा ते उपजवी आप. एका तळ्यातलं पाणी उसाला जातं, चिंचेला जातं, मिरचीला जातं, आवळ्याला जातं, पण परिणाम भिन्न भिन्न. तसं एकच परमात्मा आपल्या भावनेप्रमाणे आपल्याला फळ देतात. ज्या महापुरुषाने आपल्या जीवनामध्ये साधना केली, मरणाच्या पलीकडे जाण्याकरता फार मोठा अट्टास केला, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, रात्रंदिवस ज्याच्या पुढे डोळ्यात एखादा लोखंडाचा कण गेल्यानंतर सलतो, तसं ज्या महापुरुषाच्या रात्रंदिवस मनामध्ये सलत होतं की मी कै हे बिरडे फिटेन, कै तो स्वामी भेटेन, योगाहुनी वडील निमेषमान. रात्रंदिवस या साधनेमध्ये होतो आणि त्याचा परिणाम भगवान परमात्म्याने कृपा केली. मला आता जन्म मरणाच्या पलीकडे नेऊ. महाराज तुम्ही मिळवलं, पण काय कशा साधनाने मिळवलं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात माझ्या
माझ्या उपकारासाठी वागविला मुणकंठी. प्रमाणाच्या उत्तरार्धामध्ये मूळ शब्द आहे. मूळ म्हणून शब्दाचं अपभ्रष्ट रूप आहे मूळ. बऱ्याच वेळेला बोलण्यामध्ये काही शब्दाचे अपभ्रष्ट होत असतात. अपभ्रष्ट म्हणजे काही त्यातले अवयव कमी केले जातात, त्याला म्हणतात शब्दभ्रष्ट. उदाहरणार्थ ब्राह्मण संधियुक्त शब्द आहे. न शिकलेल्या माणसाला हे अवघड जमत नाही, मग तो काय करतो, अवघडा काढून टाकतो बामन. अपभ्रष्ट रूप. आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाला नाव दिलंय. त्याचं कारण आहे, ज्या दिवसात जो अंतरिक्षामध्ये ग्रह प्रमुख असतो त्या ग्रहाचं नाव त्या दिवसाला दिलं जातं. आजच्या दिवसाचं काय नाव आहे? शनिवार. आजचा प्रमुख ग्रह शनी आहे. राहू केतू सोडून 7 ग्रह 7 दिवसाचे प्रमुख असतात. त्यांच्या अधिकारामध्ये जग चालतं. आजचा ग्रह आहे शनी, म्हणून आजच्या दिवसाला नाव काय? शनिवार. उद्याचा मुख्य ग्रह आहे रवी, म्हणजे सूर्य. रविवार. त्याला दुसरं नाव आहे आदित्यवार. खेड्यातली माणसं एवढ्या भानगडीत पडत नाहीत. आदित्यवार. ज्या दिवसाचा प्रमुख ग्रह गुरु असतो त्या दिवसाला म्हणतात गुरुवार. त्याला दुसरं नाव आहे बृहस्पतिवार. खेड्यातली माणसं बिस्तरवार. आपल्या सोयीप्रमाणे. गोदावरी, मूळ शब्द गोदावरी नाहीये, गोवधहरी आहे. त्यातले काही शब्द काढले. गोदावरी अपभ्रष्ट आहे. कुंभार, मुळात शब्द कुंभार नाही, कुंभकार आहे. त्यातला एक का काढून टाकला, कुंभार. अपभ्रष्ट. मी का सांगतो, वाङ्मयामध्ये काय होईल असं अपभ्रष्ट केलं जातं. तेव्हा मूळ वागविला मुणकंठी, मी कंठात वागवला. माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकाराकरता मला जागा दिली. या दुसऱ्या चरणाचे मी 2 भाव सांगणार आहे. पहिला भाव आहे परमात्म्याचा उपकार आहे. भगवान परमात्म्याने केवढा उपकार केला. जेने हा जीव दिला दान, भगवान परमात्म्याने सुंदर मनुष्य देह दिला. भगवान परमात्म्याने सद्बुद्धी दिली. परमात्मा रस्ता दाखवतो. तो या दाखवेल वाटा, जया पाहिजे त्या नीटा. कृपावंत मोठाच पाहिजे तो कळवा. तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ज्यासी नाश नाही. काही माणसं आपल्या जीवनामध्ये दुःखी होतात, पण त्या माणसाने मात्र एक लक्षात ठेवावं. मला वाटतं माझं सगळं कीर्तन विसरलं तरी चालेल, विसरण्याकरता बोलत नाही, पण एक वाक्य मात्र लक्षात ठेवावं. आपल्याकडे जे आहे त्याच्याकडे बघावं, जे नाही त्याच्याकडे बघू नये. कायम समाधान राहील. जे आहे त्याच्याकडे बघावं, जे नाही त्याच्याकडे बघू नये. एक पांगळा होता. पांगळा चालता येत नव्हता. नेहमी आनंदी, नेहमी आनंदी. त्याला विचार का रे, एवढंच तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे, चालता येत नाही, नेहमी आनंदी. त्याने सांगितलं, एक माझ्या जीवनामध्ये माझी भूमिका अशी आहे, मला पाय नाहीत याचं दुःख नाही, पण मला देवाने डोळे दिले याचा आनंद आहे. काय आहे याच्याकडे बघावं, काय नाही याच्याकडे बघू नये. परमात्म्याचा उपकार. काय तुझे उपकार सांगू मी या जगा माझे आता. भगवान परमात्म्याने केवढे उपकार केलेले. माझ्या उपकारासाठी वागविला मुणकंठी. दुसरा एक भाव सांगतो, थोडा लवकर पटणार नाही, पण त्याला प्रमाण आहे, पुरावा आहे म्हणून बोलतो. तुकोबारा म्हणतात, मी देवावर उपकार केला आणि त्यामुळे भगवान परमात्म्याने मला जागा दिली. पटते का हे? नाही पटत. नाही पटण्यासारखं. लहान मुलं बसलेली आहेत. मला सवय लहान मुलाला विचारायची, बाप अगोदर का मुलगा अगोदर? हा,
कोण अगोदर? बाप. नियमाप्रमाणे तुम्ही नेहमीप्रमाणे उत्तर दिले, पण माझं उत्तर आहे मुलगा अगोदर आणि नंतर बाप. कसं काय? तसंच आहे. मुलगा झाला तर बाप होतो आणि मुलगा झाला नाही तर बाप होतो का? हा? ज्याला मुलगी नाही, मुलगा नाही, त्याला बाप म्हणता येतं का? त्याला माणूस म्हणता येईल, त्याला ब्रह्मचारी म्हणता येईल. हा? का बाप म्हणता येतं? बाप तेव्हाच म्हणता येतं की जेव्हा मुलगी किंवा मुलगा होईल, मग नंतर तो बाप. गुरु अगोदर का शिष्य अगोदर? आता पद्धत कळली. कोण अगोदर? शिष्य आणि नंतर गुरु. शिष्यच नाही मग गुरु कोणाचा? भूताचा. मी गुरु, मी गुरु. अरे कोणाचा गुरु तो? तो एखादा शिष्य असला तर तो गुरु झाला आणि शिष्य नाही तो गुरु कोणाचा? म्हणून कोण अगोदर? शिष्य अगोदर. तसं देव अगोदर का भक्त अगोदर? आता कळलं. अगोदर भक्त आणि नंतर देव. आमुचिया भावे तुझ देव जगद्गुरु तुकोबारा देवाला धमकी देतात. धमकी. आमुचिया भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलंस? अरे आम्ही तुला देवपणा दिला. महाराजांचे अभंग महाराज सुरुवात आहे. सोसोने विपत्ती जोडी दिली तुझी हाती, त्याचा हाच उपकार. आता राहिलं का पिन? आता पिन नाही. भक्ताचा देवावर उपकार होतो महाराज. देव सुद्धा भक्ताला भीतो. एक प्रसंग सांगतो. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल महाराज बोले एक दृष्टांत सांगायचे. न्यायशास्त्राचे एक आचार्य होते, त्यांचं नाव होतं उदयनाचार्य. आणि उदयनाचार्य तीर्थयात्रा करत करत बद्रीनाथला गेले. ते बद्रीनाथ म्हणायचे. बद्रीनाथला गेले आणि गेल्यानंतर प्रकार असा की दार बंद होत, दर्शन बंद. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य शांताराम गुरुजी म्हणायचे, उत्तरेतल्या देवाचा फार थाट असतो. आपल्या दक्षिणेतला पांडुरंग परमात्मा रात्रीनच वाट पाही उभा. यात्रा काळात तसेच घरातला पलंगच बाजूला काढतात, झोपायचं नाही देवा. 24 तास दर्शन. पण उत्तरेकडचं तसं नाही. भगवान को भोग लगा रहे हैं, दर्शन बंद. भगवान सो रहे हैं, दर्शन बंद. गुरुजी म्हणायचे, भगवान घूमने जा रहे हैं, दर्शन बंद. बद्रीनाथाचं दर्शन दार बंद होतं. उदयनाचार्यांना पुढे जाण्याची गडबड होती. विनंती केली, अहो मला पुढे जायची गडबड आहे, दार उघडा, मला दर्शन घेऊन द्या. सांगितलं नाही, भगवान सो रहे हैं, भगवान झोपी गेले. उदयनाचार्य रागवले आणि दारापुढे येऊन धमकी दिली. ऐश्वर्य मदमत्तोसी माम वज्ञाय वर्तसे. हे देवा, ऐश्वर्याने उन्मत्त झालास काय आणि माझ्या अवज्ञाकडून झोप घेतोस? लक्षात ठेव, या भूमंडलावर नास्तिक माणसं जर जन्माला आली तर तुझी सिद्धी करण्याची ताकद आमच्यात आहे. आम्ही तेव्हा झोपा घेतल्या तर तुला कोण विचार गेले? धमकी दिल्याबरोबर दार खाडकन आपोआप बाहेर उघडलं आणि उदयनाचार्य जाऊन मध्ये दर्शन घेतलं. कोण कोणाला भिलं? देव भक्ताला भिला का भक्त देवाला भिला? देवच भक्ताला भिला. कोणाचा कोणावर उपकार आहे? भक्ताचा देवावर उपकार आहे. माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. मी कंठामध्ये देवाला वागवलं.
कंठामध्ये देवाला वागवणे इतकं सोपं नाही महाराज. या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कंठामध्ये येण्याकरता सहजासहजी येत नाही. त्याच्याकरता फार मोठी पुण्य येईल. जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ मुखासी यावया. ज्ञानोबा म्हणतात 1000 जन्माची पुण्य लागतं तेव्हा भगवान परमात्म्याचं नामचिंतन तोंडाला येतं. येत नाही सहजासहजी. तिळ तिळ पुण्यसाचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा. अनंत जन्माचे तप एक नाम. अनंत जन्माची तपश्चर्या केल्यानंतर एकदा नाम येतं. असं नाम आम्ही रात्रंदिवस तुझ्या कंठामध्ये वागवलं, आमच्या कंठामध्ये वागवलं आणि त्याचा उपकार झाला. त्याच्यामुळे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. महाराजांना विचारूया आपण. महाराज तुम्हाला जागा दिली पण कुठं जागा दिली? अभंगाचे घरी दिला ठाव. सकळ ही वाव. 12 वाजून गेली. अत्यंत थोड्या वेळेमध्ये चिंतन सेवा समर्पित करतो. जागा कुठं दिली? घरी जागा दिली. असं घरात जागा देण्याकरता प्रेम आणि विश्वास 2 गोष्टी लागतात. तेव्हा घरात जागा दिली जाते. कल्पना करा, एखादा चौक आहे गावातला आणि त्या गावातला मनुष्य त्या चौकात आला आणि योगायोगाने त्याचा पाहुणा समोर दिसला. राम 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 दोन्ही पद्धत. चला चहा पिऊ. हॉटेलमध्ये घेऊन जातो, चहा पाचतो आणि चहा पिणं झाल्यानंतर कोणत्या गाडीनं आला? सकाळच्या 7च्या. आता जायला कोणती गाडी आहे? त्याने समजायचं आता इथून सगळी रवानगी आहे. आता घर दाखवत नाही, प्रेमही नाही आणि विश्वासही नाही. जर प्रेम असेल आणि विश्वास असेल, घराला पाय लागू दे. आमच्या माणसं म्हणतात ना, आमच्या घराला पाय लागू दे. वास्तव सगळ्याचे पाय सारखेच असतात, तर श्रद्धा असते. प्रेम आणि विश्वास या शक्तीवर भगवान परमात्म्याने मला घरात जागा दिली आणि घरात जागा दिल्यानंतर सुद्धा त्याला मर्यादा आहे. घरामध्ये कोणाला कुठल्या ठिकाणापर्यंत जागा? पूर्वीच्या काळात 7-7 चौकाची घर होती महाराज.
पाटील लोकांच्या गड्या होत्या आणि त्या गड्यावर सुद्धा सगळ्यात महत्वाच्या जाग्यापर्यंत सगळ्यांना प्रवेश नव्हता. काही ठराविक लोकांनाच प्रवेश, ज्यांचं प्रेम आहे आणि ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांनाच त्या जागेपर्यंत अशा प्रकारचा प्रवेश. नाहीतर काही ना बाहेरच्या ढाळस, मराठवाड्यातला शब्द ढाळस, बैठकीतूनच रवा. जसा जसा विश्वास आणि प्रेम असेल तसं तसं त्याला घरातल्या आतल्या तुकोबरा म्हणतात. मला देवाने आपल्या घरात जागा दिली. देवाचं घर कोणतं? घराचे 3 प्रकार आहेत. दगडा मातीचं घर, चालतं बोलतं मनुष्यरूपी घर, आणि 3रं घर आहे ज्ञानदेवा घर बांधलेले घर, निराकारी निरंतर राहिलोच. परमात्माचं स्वरूप हेच घर आहे आणि त्या घरात आम्हाला जागा दिली. जागा काही कानाकोपऱ्यात नाही, जेवढं देवाचं घर आहे ना त्या सगळ्या घरामध्ये प्रवेश दिला. बघा सगळं हे वाव, वाव म्हणजे प्रवेश, सगळ्या ठिकाणी आम्हाला प्रवेश. साधारणपणे आपण पाहूया 3 लोक जर पाहिले, सध्या मृत्यू लोक आहे, उर्दू लोक आहे आणि आदू लोक आहे. उर्दू लोकांमध्ये भगवत भक्ताला सहज जागा. इतिहास आपल्याला महाभारतामधला माहित आहे. जेव्हा कुंती मातेला स्वर्गातल्या ऐरावताच्या पूजा करण्याची इच्छा झाली आणि मुलं बसलेली होती, सांगितलं रे बाळा हो मला स्वर्गातल्या ऐरावताची पूजा करण्याची इच्छा आहे रे. अर्जुन अंगणामध्ये आले आणि धनुष्यबाण घेऊन अशी शिडी तयार केली स्वर्गापर्यंत. भीमदादाने सांगितले एक सेवा तुम्ही केली, आता मी जाऊन आणतो. त्या शिडीहून चढून भीमदादा स्वर्गात गेले आणि परवानगी न घेताना ऐरावत खांद्यावर घेतला, खाली उतरायला लागले. आता डबल सीट. ऐरावत आणि भीमदादा दोघांचं वळून ती शिडी कर 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 करायला लागली. भीमदादाला कटकर कापायला लागली, अंगाला घाम फुटला. खालून कोणती माता पाहत होती. कोणती मातेने धीर दिला, भीमा घाबरू नको, तुझ्या आईच्या पदरात तुला आणि ऐरावताला झेलण्याची ताकद आहे. हा प्रसंग काय सांगतो? देहाने स्वर्गातला. आणि दुसरा प्रसंग, नचिकेत नावाचा महान भगवत भक्त देहाने यमलोकामध्ये गेला. हा त्याचा पुरावा. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता शरणे जगन्नाथ हा चित्त ठेली. या देहाने सुद्धा जाण्याची शक्ती परमात्म्याच्या भक्तीने प्राप्त होत असते. अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. आणखी एक अडचण आहे मला, घरात जागा दिली का घराची मालकी दिली? घरात जागा देणं वेगळं आणि घराची मालकी देणं तरी भेदच राहिला. घर मालक वेगळा आणि एक आलेला पाहुणा. आम्ही गंमत सांगत असतो, एक खेडेगावातला माणूस, कधी त्याला मुंबईसारख्या शहरामध्ये जाण्याची सवय नाही. मुंबईला पाहुणा राहत होता त्याचा आणि पहिल्यांदा पाहुण्याकडे गेला. पाहुणा आतल्या घरामध्ये होता, बैठकीचं दार पुढं केलेलं होतं. यामध्ये विठाला विठाला कीर्तनामध्ये आपल्या संस्थेचीच मंडळी असतील, कारण ओळख होते. कारण तसं बघा, जो महाराष्ट्र संस्थेची मंडळी सगळ्यांचा परिचय होण्याकरता एक जन्मही पुरणार नाही. तर मोगरा फुलला फुलेविषयी तर अति बहारू कळली असे याला सगळ्याचा मुद्दा असा. तो गेला मुंबईला, घर शोधत गेला. बैठकीचं दार पुढं होतं. हाक मारली घर मालकाला. थोडा उघडा दार दिसल्यामुळे तो पुढे ढकललं.
घरामध्ये पाहिलं ते चमचम चमचमकणारी फरशी पहिल्यांदाच पाहिली. सोफा शेक आयुष्यात पाहिले नाही. कुठं बसावं कळालं नाही. ते दाराजवळ रबराचं छिद्र पाडलेलं असतं ना, पायपोस. बसलं पायपोसवर. थोड्याच वेळात घर मालक आतून आला आणि आल्यानंतर पाहिलं आपला पाहुणा पायपोसावर बसला. जवळ गेला, हाताला धरलं. काय संकोच करताय हो, अहो घर आपलंय. हाताला धरून उचललं आणि सोपाट शेटवर नेऊन बसवलं. आदला तिथे झालं आणि झाल्यानंतर तो खेडेगावातला पाहुणा त्या मुंबईतल्या पाहुण्याला विचारू लागला, कधी जायचंय? त्याने विचारलं, कुठं? रजिस्ट्री ऑफिसला. मी कशा करता? घर आपलंच म्हटलात ना. म्हणजे घराची रजिस्ट्री करून दे. बोलण्याच्या भाषेत घरामध्ये जागा दिली. काय मोठेपणा केला का घराची मालकी दिली? खूप बरा म्हणतात, नुसती घरात जागा दिली नाही, घराची मालकी दिली. अभंगाच्या शेवट तो कामाने के ठाय, तो कामाने के केले माझे तुझे नाही, एके ठाई केले आणि माझे तुझे नाही केले. मला परमात्माने एकत्र करून घेतले. ब्रह्मज्ञानाच्या द्वारा भगवान परमात्म्याशी झालेली एकता आणि परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारे झालेली भगवंताची एकता. आता इथे सगळे ब्रह्मज्ञानी माणसं आहेत, पण बोलतो थोडं धाडसात. ब्रह्मज्ञानाने परमात्म्याशी झालेली एकता कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून फार श्रेष्ठ वाटत असं नाही. उदाहरण सांगतो, पाश्चात्य देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा फिलॉसॉफर होऊन गेला, तत्वज्ञ होता. मी परमात्मा बोधामध्ये राहायचं, अहम ब्रह्मास्मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या बोधामध्ये राहायचं. पण सत्ताधारी मात्र वेगळ्या पंथातले होते. एक लक्षात ठेवा, धर्म एकच असतो, धर्म अनेक नसतात, पंथ भिन्न भिन्न असतात. इस्लाम पंथ आहे, यहुदी पंथ आहे, शीख पंथ आहे, जैन पंथ आहे, बौद्ध पंथ आहे. धर्म नाही, धर्म एकच आहे. धर्मामध्ये कधीही विभागणी नसते. तेव्हा आपण एक गोष्ट सांगत होतो की तो सॉक्रेटिस अन्य पंथीय शासक होते यांनी सांगितलं, बाबा हे तत्वज्ञान भारतीयांचं आहे. सॉक्रेटिसने सांगितलं, तत्वज्ञान वाटलं जात नाही. देशाने, धर्माने, पंथाने, व्यक्तीने तत्वज्ञानाची व्याप्ती होत नसते. वेद आणि चार म्हणजे चारच, वेद आणि पाच कुठंच होत नाही. सिद्धांत आहे, मी परमात्मा. शेवटी आपल्याला इतिहास माहिती आहे. ऐकत नाही म्हणून त्या सॉक्रेटिसला विषाचा प्याला आणला आणि त्याला शिक्षा म्हणून देहदंड म्हणून पिण्याकरता दिला. सॉक्रेटिसने हसत हसत विषाचा प्याला पिऊन टाकला. प्रकार असा झाला, देह पडला. अनुभवाला किंवा आनंदाला कमतरता प्राप्त झाली नाही, परमात्म्याशी एकरूपता होते, पण देह पडला. असाच एक प्रकार आपल्या देशातल्या मेवाडच्या राजघराण्यामध्ये जन्माला आलेल्या मीराबाई यांच्या जीवनामध्ये आला.
बालपणामध्ये एका साधूची सेवा करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याची पांढरी शुभ्र कृष्ण मूर्ती सेवा करत असताना त्या मूर्तीमध्ये प्रेम निर्माण झालं. एक सिद्धांत सांगतो, ज्याचा सहवास अधिक आहे त्याच्यात प्रेम निर्माण होत असतं. प्रेम निर्माण झालं. चातुर्मास संपला, साधू महाराज निघाले. मीराबाईने मागितलं, बाबा ते कृष्ण परमात्म्याची मूर्ती मला द्यावं. साधूने सांगितलं, बा हे तर माझं भांडवल आहे, हे कसं देईन कोणाला. साधू महाराज निघून गेले. पहिल्या मुक्कामाला झोपी गेल्यानंतर त्या मूर्तीनं 3 वेळा स्वप्नात येऊन सांगितलं, बाबा मला तुमच्याजवळ ठेवू नका, मला मीराला देऊन टाका. साधू महाराजांनी परत येऊन ती कृष्णमूर्ती मीराबाईला दिली आणि मीराबाईने ती पूजा करायची. रात्रंदिवस श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आनंद निर्माण होऊ लागला आणि त्या आनंदाच्या भरात गाये नाचे उडे आपुलिया छंद. मनाच्या आनंदे आवडीने पायामध्ये घुंगरं बांधायचे आणि नाचायचं. हो, नाचायचं. एक सिद्धांत आहे, ज्याची वाणी पिकलेली असते त्याच्या वाणीला समाज चिटकत असतो. ज्याची वाणी पिकलेली असते त्याच्या वाणीला समाज चिटकत असतो. आमचे वडील तीर्थ जनार्दन भाऊ महाराज यांनी एक गंमत एकदा सांगितली होती. वैकुंठ वाशी गुरुनाम गुरु पंकज स्वामी महाराजांचं कीर्तन सरला भेटला, काल्याचं कीर्तन झालं. अभंग होता, कोणी एकी भुलली नाही. कीर्तन झालं 8 तास. टाळकऱ्या नाही कळालं नाही, श्रोत्या नाही कळालं नाही, कारण वाणी पिकलेली होती. आम्ही 5-10 मिनिटं लांबवलं होतं, काय शेपूट लांबवलं नंतर. वाणी पिकलेली होती. मीराबाईंची वाणी पिकलेली होती. समाज जमा होत होता आणि मीराबाईचं भजन ऐकत होता. बापाला मात्र वाईट वाटलं. अरे अरे, एक कुलीन घराण्यातली मुलगी आहे आणि पायामध्ये घुंगरं बांधून नाचते समाजापुढे. वाईट वाटत होतं. आपल्याकडे 2 प्रकार असतात, कुलवान आणि शिलवान. काही कुलवान असतात पण शिलवान नसतात, काही शिलवान असतात पण कुलवान नसतात, काही कुलवानही नसतात शिलवानही नसतात, आणि काही कुलवानही असतात आणि शिलवानही असतात. कुलवान कशाला म्हणतात? त्यांच्या पूर्व परंपरेमध्ये वर्णसंकर झालेला नाही अशी शुद्ध परंपरा आलेली, त्याला आपण कुलवान म्हणतो. आणि ज्याचा आचार चांगला आहे त्याला आपण शिलवान म्हणतो. मीराबाई कुलवानही होत्या, पण लोकांपुढे नाचत असल्यामुळे बापाला वाईट वाटत होतं आणि बापाने विचार केला, कुलभ्रष्ट होण्याची शक्यता आहे, आपल्या कुळातून आपण खाली येऊ, त्यापेक्षा मीराच नसलेली चालेल. म्हणून बापाने विषाचा प्याला आणवला आणि मीराबाईच्या आईच्या हातात दिला. सांगितलं, दे तुझ्या मीराला. काय संकट पडलं असेल माऊलीला. एका बाजूला आपल्या पतीची आज्ञा आहे, तो दुसऱ्या बाजूला एका आपल्या पोटचा गोळा आहे, देते तर मरतय, नाही देत तर पतीच्या आज्ञेचा भंग होतो. मनामध्ये विचार केला, पहिला पती का पहिली मुलगी आहे, पहिला संबंध पतीशी आहे. आणि मीराबाईच्या आईने तो प्याला मीराबाईंना पिण्या करता दिला. विषकाळा प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. हसत हसत तो विषाचा प्याला पेला. पण सॉक्रेटिस सारखा देह पडला नाही. झालं काय? मोडते झाले काळे देवा. कुठल्याही प्रकारची बाधा झाली नाही. भगवान परमात्म्याशी कृपा. आपण 2 दृष्टांत डोळ्यापुढे घेतले, एक सॉक्रेटिस, दुसरी मीराबाई. भक्तीच्या द्वारा परमात्म्याशी कृपा झालेल्याच्या जीवनामध्ये जगही बदललं. जाईल भव श्रम सुख